जय महाराष्ट्र शेतकरी बांधव, पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधव, आज आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो आहे आणि त्यांचा जो शक्ती कंपनीचा सोलर पंप आहे, त्या शक्ती कंपनीच्या सोलर पंपला फॉल्ट होता. नेमकं काय फॉल्ट होता, कशा पद्धतीने त्यांचा एरर त्याच्या स्टार्टरमध्ये येत होता, आपण स्वतः शेतकऱ्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण जो काही फॉल्ट येत होता, तो फॉल्ट त्यांना दुरुस्त करून दिला आहे आणि पाणी सुद्धा आता त्याचे व्यवस्थितरित्या मारत आहे. तर आपण स्वतः शेतकऱ्याला विचारूया की हा जो फॉल्ट आहे, नेमकं फॉल्ट काय येत होता, काय फॉल्ट येत होता? आता मागील 5-7 दिवसापासून आपल्या पंपला अंडर व्होल्टेज आणि आउटपुट सर्किट ओपन आणि कधी कधी शॉर्ट सर्किट ट्रिप असे 3 एरर येत होते. तर सरांनी आज येऊन आपल्या पंपाचे सिस्टम ओके केलेला आहे आणि नवी मोटर टाकून पूर्ण पाणी बिणी वाढवून दिलेलं आहे सध्या. तर त्यांचा जो सोलर पंप आहे शक्तीचा, त्याच्यामध्ये डीसी बस अंडर व्होल्टेज किंवा काही वेळेस त्यांना आउटपुट ओपन सर्किट किंवा शॉर्ट सर्किट असे 3 प्रकारचे फॉल्ट त्याच्यामध्ये येत होते. त्याच्यामध्ये आपण या साईटवरती आलो. सर्वप्रथम आपण जे काही कंट्रोलर आहे, ते कंट्रोलर थोडी चेकिंग केली. कंट्रोलर तिथे ओके आपल्याला दिसला, तिथे सेटिंग वगैरे सगळी आपण चेक केली. कंट्रोलर एकदम ओके होता. नंतर आपण मोटरकडे गेलो. मोटर सुद्धा आपण जे काही मेगर आहे, त्या मेगरच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या चेक केलं. थोड्या मोटरमध्ये थोडासा प्रॉब्लेम दिसत असल्यामुळे आपण जो काही शक्ती कंपनीचा सोलर आहे, तो त्यांचा वॉरंटीमध्ये होता आणि वॉरंटीचा त्यांच्या शक्ती कंपनीचा जो मोटर आहे, मोटर आपण त्यांना दिलेली आहे आणि मोटर सुद्धा आपण त्यांना एकदम जॉईंट वगैरे देऊन मोटर व्यवस्थितरित्या बसून खाली मोटर सोडून त्याच्यामध्ये त्यांचं पाणी वगैरे एकदम व्यवस्थितरित्या चलत आहे. तर पाण्याचा प्रेशर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा रीतीने पाण्याचा प्रेशर चालतो. हा जो पाण्याचा प्रेशर आहे, हा 30 मीटर हेड आहे आणि 3 HP चा हा सोलर पंप आहे. तर अशा पद्धतीने सोलर पंपाचं हे पाणी चालत आहे. तर अशा पद्धतीने 30 मीटर हेड आहे आणि 3 HP चा सोलर पंप आहे. अशा पद्धतीने त्याचं पाणी चालत आहे. तर तुमच्या काही सोलर पंपाला जर फॉल्ट येत असेल, तर आपल्या ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू, काय फॉल्ट आहे, कशामुळे होतं. तर व्हिडिओमधली जर माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एकाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.